मला या नालायक लोकप्रतिनिधींची कीव येते की अतिशय सुंदर असा हा रमणीय प्रेक्षणीय स्थळ असलेला छत्रपती संभाजी महाराज तलाव याच्याकडे जाणून बुजून महानगरपालिका प्रशासन आयुक्त आणि या भागाचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार सुभाष देशमुख यांचं खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याकारणामुळे हे सर्व मिळून नाही शामराव, मला सांगा, लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारांनी काय काय करायला पाहिजे? म्हणजे हे काय टाकलेलं कचरा उचलाव का तरी? आमदार साहेबांनी यामध्ये केंद्र शासनाची योजना होती, नदी व तलाव संवर्धन सुशोभीकरण योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाकडून 12 कोटी आणि राज्य शासनाकडून 5 कोटी असा 17 कोटीचा निधी या तलावाच्या सुशोभीकरण व संवर्धन कामासाठी प्राप्त झालेला होता। असे असताना जर आपण आज या तलावाची स्थिती पाहिली, फक्त या ठिकाणी पेवर ब्लॉक आणि कडेला ग्रिलिंगचं काम झालेलं आहे आणि कोरोना काळामध्ये फक्त 6 महिने बोटीतून जलपर्णी उपसण्याचं काम सुरू होतं, पण जलपर्णी आहे तिथं तसंच आहे।